पाण्याचं प्रदूषण होणारे घटक कोणते कोणते आहेत? तर बऱ्याचशा कारखान्यामधून सोडणारं पाणीच आहे किंवा रासायनिक पाणी, रासायनिक द्रव्य म्हणूया आपण, रासायनिक द्रव्ये कुठून निघणार हे? कारखान्यामधून. परत पाण्याचं प्रदूषण कुठून व्हायला लागलेलं आहे? कीटकनाशक हे फवारल्यामुळे सुद्धा ती वाहून जाणारच की पाण्यामध्ये. कीटकनाशकांची फवारणी शेतीमध्ये करा किंवा बाहेर जरी करतात गवतासाठी. हा हा मग तेच ह्याची सांडपाण्याची व्यवस्था बरोबर नसणे, सांडपाण्याची व्यवस्था, त्याच्यामधून सुद्धा काय व्हायला लागलेलं आहे? पाण्याचं प्रदूषणच होणार आहे. येतं का लक्षामध्ये? कारखान्यामधून निघणारं पाणी, सांडपाणी, कीटकनाशकाची फवारणी केल्यानं पाऊस आलं, सगळं कुठे येणार आहे? नदीमध्येच येणार आहे किती पाणी. जमिनीची सुद्धा होणार आणि फवारणीमुळे जलप्रदूषण सुद्धा होणार आहे. एवढे सांगूया आपण याच्यामध्ये. आता हे तसं दिलेलं आहे आपल्याला, औद्योगिक प्रदूषके, घरगुती प्रदूषके, सांडपाणी, कारखान्यातून सोडलेलं पाणी, शेतीसाठी वापरलेली कीटकनाशक स्त्रोत, आणि हे एकसारखंच येत असते. इथं काय दिले? त्याची नावं दिली आहेत. मग हे निघतंय कुणापासून? आता इथं जे आहेत त्याच टाईप मध्ये औद्योगिक प्रदूषके, मग आपण नावं काय लिहू शकतो? रसायन लिहू शकतो. सांडपाणी, त्याच्यामधून निघणारी घाण वगैरे. परत जलप्रदूषण अजून एक घटक आहे बघा महत्वाचा, हे जे शेवाळ वगैरे आहेत त्याच्यामुळं, शेवाळाची अतिवाढ, भरपूर जर शेवाळ असेल पाण्याचं तिथं काय प्रदूषण होणार की? शेवाळ, जीवाणू, बॅक्टेरिया जर वाढल्या, विषाणू, हे अजैविक इत्यादी. आता पुढे जे आहे हे पाहिलं आपण जलप्रदूषणाविषयी. आता परिणाम काय होते? पाण्यामुळे बघा जास्तीत जास्त साथीचे आजार पसरतात. साथीचे रोग, परिणाम काय? साथीचे रोग पसरतात. साथ एकदम सगळ्या गावालाच होते. साथ म्हणजे इन्फेक्शियस डिसीज, एकमेकांना होणार आहे संपर्क. साथच आली म्हणतो बघ, टायफॉइडची साथ आली, आली की सगळ्यांनाच होते ते पाण्यामधून. परत काय होणार आहे? सगळीकडं घाणीचं साम्राज्य, घाणीचे साम्राज्य, विद्रुपीकरण होणार आहे इत्यादी लिहूया आपण. आता पुढे उपाययोजना काय? हे सांडपाण्याची चांगली व्यवस्था करावी. सांडपाणी काय? गावाच्या बाहेर काढण्याचे विल्हेवाट, सांडपाण्याची विल्हेवाट. कारण काय? कशामधून होतंय, मग आता ते होऊच नये म्हणून आपण काय केलं पाहिजे? त्याची व्यवस्था, सांडपाण्याची विल्हेवाट, प्रॉपर ड्रेनेज सिस्टीम केली पाहिजे सांडपाण्या. परत काय? कारखान्यामधलं पाणी असेल ते काय? शुद्धीकरण, शुद्ध करून सोडायचं. पाण्याचे शुद्धीकरण, कारखान्यातील कारखान्यातील पाण्याचे शुद्धीकरण, पाण्याचे शुद्धीकरण, रियूज करा ते पाणी, शेतीसाठी वापरण्यायोग्य करून द्यायचं. त्याच्यामुळे पाणीही वाया जाणार नाही आणि प्रदूषणही होणार नाही. आता भूप्रदूषण इकडे जसं लिहिलंय घटक लिहायच्यात. जमिनीचं प्रदूषण कशामुळे व्हायला लागले? रसायन फवारणी येतेच की, रासायनिक खते, रासायनिक खते. परत कारखान्यातील वेस्ट, कचरा, सांडपाणी, कारखान्यातील कचरा. ई वेस्ट तर महत्वाची समस्या आहे. ई वेस्ट म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक वेस्ट. हे जे कॉम्प्युटर, मोबाईलचा किती वेस्ट आहे आता बघा, त्याला जागा पुरणार नाही. टीव्हीची जे ते राहते वेस्ट, ते जैविक वेस्ट काय म्हणतो आपण त्याला? इलेक्ट्रॉनिक वेस्ट. वैद्यकीय वेस्ट, वैद्यकीय कचरा म्हणूया आपण त्याला. कचरा हे अतिशय महत्वाच्या समस्या. ह्याच्यामुळं प्लास्टिक, ये रे बाबा टिल्ल्या, किती वेळ? प्लास्टिक इत्यादी. आता असं एकही गाव नाही की जिथं प्लास्टिक, आता गावाच्या शेजारी गेलो, एवढं बेकार दिसतंय ते, कचराच कचऱ्याचं साम्राज्य. प्रत्येकानं काहीतरी त्याच्यावरती, प्रत्येकानं माझं गाव आहे म्हणून काय केलं पाहिजे? कचरा आपल्या पण विल्हेवाट लावली पाहिजे. आपण काय करतोय?
आपलं स्वच्छ झालं, दुसऱ्याचं काही काम, दुसऱ्याचा विचारच नाही तात्पुरता, त्याचा परिणाम तुमच्यावरही आहेच, आहे का नाही? कालांतरानं का होईना. आता आपण शेजाऱ्याच्या मध्ये नेऊन टाकला, आता तुमचे दोघांचे शेजारी घरात स्वप्नीलचं आविष्कार, काय होणार आहे आविष्कारनं? काय ह्यानं उठण्याच्या अगोदर आपलं घर झाडला आणि त्याच्या पुढे नेऊन टाकला सगळा कचरा, आणि आपण जाऊन झोपला मस्तपैकी. आणि मग काय होणार कालांतरानं? ह्यानं जर तो कचरा काढला नाही, त्याच्यावरती माशा, मच्छर, डास, व्हायरसेस येणार आहेत, आणि ते कोण डायरेक्ट इनडायरेक्ट परिणाम त्याच्यावरती होणार आहे का नाही? स्वप्नीलवरती. का बर? त्यांना माहित आहे का माशांना कोण कचरा केले? त्यांना काही माहित नाही, त्यांना फक्त चावा घेणं माहित आहे. मग काय हे साथीचे आजार, कावीळ, टायफॉइडच्या साथी येणं, प्लेग, कॉलेरा, त्याच्यामुळे काय केलं पाहिजे? प्रत्येकानं मानवतेची भावना आणि कचऱ्याची विल्हेवाट योग्य लावली पाहिजे, प्लास्टिक इत्यादी. आता हे स्त्रोत कोणते कोणते आहेत? मग हे काय कारखान्यामधून निघणारा कचरा असेल, वैद्यकीय कचरा, हे ती एकच लिहू शकतो बघा आपण, दोन्ही एकच आलं तरी चालतंय. आणि काय होणार आहे? जमिनीची धूप होते, बरोबर आहे, कचरा टाकल्यामुळे जमिनीची धूप होणार आहे, वनस्पती पिकांची वाढ खुंटणार आहे, पोषक द्रव्याचे प्रमाण कमी होणार, जमीन नापीक. ते झालं, ते पीक बदलायला पाहिजे पिकांचे, ते वेगळा पॉईंट झाला. पण आपण भूप्रदूषण चालू आहे. परत काय, याला नैसर्गिक घटक सुद्धा कारणीभूत, अतिशय पाऊस पडणं, जंगल तोड, जे जंगल जर नसेल, झाड जर नसेल, मग माती वाहून जाणार आणि जमिनीचं प्रदूषण होणार आहे. मग उपाययोजना काय करायच्या आहेत? वृक्षाचं संवर्धन अतिशय महत्वाचं, जमिनीची जर धूप रोखायची असेल, वृक्ष लागवड. रासायनिक वापरायचं कमी, जैविक, म्हणजे काय, ऑर्गॅनिक शेतीकडे चला, जैविक शेती केली पाहिजे, जैविक शेती. जमिनीचे सामू, पीएच ची तपासणी, कचऱ्याची योग्य विल्हेवाट, असे बरेचसे सांगू शकतो आपण. त्याच्यामुळे काय होणार आहे? जमिनीचं प्रदूषण होणार नाही. चला लवकर. ओके, चला लिहून घ्या सगळं. ह्याच्यामध्ये जे आहे स्त्रोतामध्ये, हेच लिहायचे भूप्रदूषणच्या. स्त्रोत आणि घटक एकसारखंच आहे. कॉपी करायची नाही, खोटं बोलायचं नाही तू माझ्या. समृद्धी सृष्टी कोणात या? एका गावचे आहेत का तुम्ही दोघी? हॅलो, समृद्धी फुगे आणि सृष्टी गायकवाड एका गावची एका म्हणलो तुम्ही. माझा आवाज येतो का तुमच्यापर्यंत? आहेत का या दोघी सेशन मध्ये? समृद्धी फुगे आणि सृष्टी गायकवाड. सरकू बाजूला. हा, समृद्धी आणि सृष्टी कुठले आहेत तुम्ही दोघी? कोण्या गावच्या आहेत? सांगा बरं लवकर. हा, समृद्धी आणि सृष्टी. चला, माझा आवाज येतो का तुमच्यापर्यंत? समृद्धी आणि सृष्टी. हॅलो, आता आवाज येणार वाटतं. आवाज गेला है का नाही? काय म्हणायला लागले हे? ओम, सेंद्रिय शेती, बर. ओम. हा, समृद्धी आणि सृष्टी, माझा आवाज येतो का तुमच्यापर्यंत? येत असेल, बऱ्याच गप्पा मारायला लागला बघा. चला लवकर. हो नाही, नो नाही, येस नाही. हो, एकाच गावच्यात. मग मजाक मस्ती करू नका म्हणून सांगायला लागलो का तुम्हाला? जर सिरियस व्हा बर. तुमच्या आता एका गावच्या म्हणल्यावर प्रायव्हेट जाऊन बोलू शकता की घरी तुम्ही एकमेकाला? इथं काय करायला लागलाय? साईडला सरको का? ठीक आहे, साईडला सरकलो रे बाबा, फ्रेम मध्ये नाहीच की मी.
लिहा, व्यवस्थित लिहा, मनानं सुद्धा लिहू शकतो. तक्ता येतो बरं काय, हाच येईल असं नाही. काही वेळेला काय करल, आता जी गाळलेला आहे ते देईल आणि इकडलं जी आता दिलेलं आहे ते ब्लँक ठेवल. सगळं पाठ करून यायच्या बघा. तुम्हाला पाठीमाग काय तर काम सांगितलं होतं पाठ करायला रिव्हिजनला. हम्म. तक्ताच. हम्म. काय झालं मग, ते लोक सांगितलं का नाही? सुट्ट्याचा आता एवढा महिना सुट्ट्यातच जातोय बघा. सुट्ट्या सुट्ट्या. मग पुन्हा परीक्षा जवळ येते बघा, हळूहळू सिलेबस लवकर लवकर संपवायचा आहे. सुट्ट्या जास्त करू नका तुम्ही, सणवार तर चालूच राहतात. महत्वाच्या सणाला असे बघ, असे सण दररोज राहतात. कोण्या दिवशी एकादश आहे, कोण्या दिवशी बारस आहे, हा सोमवार आहे, काहीतरी गोकुळाष्टमी आहे. हा, ह्याच महिन्यात जास्त राहतात सण. हे काहीतरी पाठीमाग कारण असल्याशिवाय नाही बघा, ह्याच्या मागे वैज्ञानिक कारण सुद्धा आहे. काय असतंय, ह्याच्यामध्ये शेतकरी काय करतोय, आपला जसा भाग आहे तशी सण असतात परिसरावरती. आता पेरणी झालेली असते आणि आता कामाला जरा ब्रेक लागलेला असतो शेतीमध्ये. त्याच्यामुळे ह्या दिवसामध्ये काय, सणांची संख्या जास्त आहे. त्याच्या पाठीमागे उद्देश आहे की शेतकऱ्यांना सुद्धा सण साजरे करावेत, त्यांना विश्रांती भेटावी. त्याच्या पाठीमागच्या कन्सेप्टात त्या आता मकर संक्रांती थंडीच्या दिवसामध्ये तिळ खायचं, तिळापासून बनलेले पदार्थ, गरमी वाढावी. हा, सप्ते चालूच राहते, तुम्ही राहायचं नाही. महत्वाचं वर्ष आहे, पुन्हा सप्ताह आहेच की. का सप्ताह जाणार आहे कुठं, वर्षानुवर्ष आहेतच की ते. चांगले मार्क घ्या, चांगला अभ्यास करा. बघा, 100 पैकी 100 घ्यायच्यात आपल्याला, प्रयत्न करा. या बॅच मधून घ्यायचंच म्हणजे घ्यायचं, आता आपलं ठरलंय. घेताव का? और मधले सुद्धा सोडून टाकायचे टाइम असतील तर, मग का बरं पडत नाहीत? असा एकही भाग आपण सोडलो नाही. छोट्यातला छोटा प्रश्न आणि मोठ्यातला मोठा प्रश्न. चला लिहा. कंप्लीट. वा वा, हुशार मुलं बा. फर्स्ट लिहिलो रे, का उगं म्हणताय? आम्हाला काय दिसायला लागले होय टिल्ल्या, त्यांनी लिहिलेत का नाही ते त्यांचा त्यांचा प्रामाणिकपणा. तुझी झाली का तब्येत? हा, तब्येतीला जपा. परीक्षेमध्ये सुद्धा आजारी पडतात बघा पोरं. मग अभ्यास वर्षभर करून काय फायदा? स्ट्रेस फ्री राहा, ताण तणाव घ्यायचं नाही. अभ्यास आता केला पुन्हा ताणच येत नाही. नवीन असं काहीच वाटत नाही. पेपर इतके पेपर सोडवायचं की नवीन असा पेपर दररोज आपल्या क्लासमध्ये झालाय, शाळेमध्ये झालाय पेपर, असाच पेपर जातोय तुम्हाला. मग ताण केव्हा येणार आहे? आपण तयारीच काही केलो नाही, मग एकदम स्ट्रेस येणार आहे. मग त्यावेळेला मग आजारी पडतात. अरे बापरे, कसं करावं? मग ब्लड प्रेशर वाढतोय. हा, केव्हा बघितलंच नाही असे प्रश्न आले, आपण त्याच्याकडे दुर्लक्षच करतोय. त्यावेळेला कसं येणार आहे? प्रणिता आली का नाही? वैभवी, वैष्णवी, समृद्धी, अनुष्का, स्नेहल, ओम, पांडुरंग. आता कुणाच्या तर गावाचा सप्ताह चालू आहे बघा सध्या, ओमच्या. ओम मोरे. चालते चालते, अभ्यास पण करा, सप्ताह पण करा. जास्त लक्ष इकडे ठेवा, वर्ष महत्वाचं आहे. एकदा वेळ गेली निघून, सण वार उत्सव सप्ते चालूच राहते. होय, कुणाला? हो रे, सप्ताह म्हणजे भजन वगैरे करतात, दिवस दिवस रात्र.